उपमुख्यमंत्री अजित पवारांकडनं दौंडच्या यवतमधील तणावग्रस्त भागाचा आढावा. परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहोत, अफवांवर विश्वास ठेवू नका, अजित पवारांचं नागरिकांना आवाहन. उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या रायगड दौऱ्यावर. अजित पवारांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन कार्यक्रमानंतर अनेक पक्षप्रवेश सोहळे पार पडणार. महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये बीड पोलीस ऍक्शन मोडवर. 5 जणांना ताब्यात घेत पोलिसांकडनं चौकशी. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलिसांना खडबडून जात. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. पवनचक्की कंपनी विरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको, तर वाशी तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू. मुंबईच्या कांदिवलीमध्ये उद्या गुजराती साहित्य संमेलन. महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीद्वारे कार्यक्रम आयोजित. मनसेचा या गुजराती साहित्य संमेलन कार्यक्रमाला विरोध. रत्नागिरीमध्ये महसूल दिनसप्ताह निमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन. 2024-25 या वर्षात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान. महादेवी हत्तीणीसाठी कोल्हापूरकर आक्रमक. हत्तीणीसाठी कोल्हापुरातल्या सांगवडे गाव ठेवलं बंद. विद्यार्थ्यांनीही पुकारला एल्गार. हत्तीण परत येईपर्यंत शाळेत न जाण्याचा निर्णय. अहिल्यानगरच्या पोलिसांची मोठी कारवाई. 60 लाखांच्या बनावट नोटांसह 7 जणांना अटक. 2,16,00,000चा नोटा बनवण्यासाठीचा कागद आणि 88 लाखांचं साहित्य जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.